मकर संक्रांतीचा काळ हा सिंदेवाही तालुक्यातील झाडीपट्टीत शंकरपट व नाटकांसाठी मेजवानीचा काळ ठरत आहे। जवळपास बहुतेक गावात शंकरपट व नाटकांचे भव्य आयोजन करण्यात येत असल्याने 1 ते 2 महिने शंकरपट व नाट्यप्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरत आहे। एकीकडे शंकरपटासाठी होणारी गर्दी आणि या गर्दीच्याच निमित्ताने रात्री रंगणारी झाडीपट्टीतील नाटके अशा आगळ्या उत्सवाला सद्यस्थितीत झाडीपट्टीत उधाण आले आहे। शंकरपटामुळे पाहुणे येत असल्याने शंकरपटासोबत नाटकाची मेजवानी मिळत आहे। रत्नापुरातील शंकरपटामुळे गावात जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते। झाडीपट्टीतील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शंकरपट आणि नाटकांच्या निमित्ताने या महोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 4 झाडीपट्टीतील जिल्ह्यात मकर संक्रांतीनंतर ठिकठिकाणी अशा शंकरपट व नाटकांच्या आयोजकांना ऊत आलेला आहे। खरं तर परिसरातील शेतकऱ्यांसाठी संक्रांत हीच खरी दिवाळी असते। पूर्वीप्रमाणे मनोरंजनासाठी शंकरपट व नाटकांचे आयोजन होत आहे। मोठ्या प्रमाणात नाटकाचे सादरीकरण होत असल्याने नाटकांना मोठे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे। शंकरपट व नाटकाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे। शंकरपटामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना या माध्यमातून व्यवसायही प्राप्त झालेला आहे। सिंदेवाही तालुक्यात शंकरपटाच्या निमित्ताने मोठी जत्रा गावागावात भरत आहे। त्यातच नाटके, दुकाने आणि मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल वाढत असल्याने झाडीपट्टीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। शंकरपटात विविध साहित्यांची दुकाने सजत असल्याने अनेकांना रोजगार देखील मिळत आहे। आमच्या पूर्व विदर्भात आणि आमच्या सिंदेवाही तालुक्यामध्ये खूप आधीपासूनची परंपरा आहे की खरीप पीक निघाल्यानंतर शेतकऱ्यांना थोडीशी उसंत भेटते आणि ह्या उसंतीमध्ये, या सवडीमध्ये बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच गावामध्ये बैलांच्या शंकरपटाचं आयोजन होत असते। आणि आज आमच्या रत्नापूर गावामध्ये दिनांक 22 जानेवारीला मोठ्या हर्ष उल्हासामध्ये शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी ही शंकरपट पाहण्यासाठी या ठिकाणी झालेली आहे। आणि याच निमित्तानं आमचं हे गाव हे नाट्यप्रेमी गाव असल्यामुळे नाटकांचंही आयोजन रात्रो या ठिकाणी होत असते आणि मोठ्या प्रमाणात आप्तेष्ट, नातेवाईक आणि मोठा गोतावळा या निमित्तानं नाटक बघण्यासाठी, आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी म्हणजे एक मोठा उत्सव, या झाडीपट्टीचा नाटकांचा उत्सव आणि या शंकरपटाचा उत्सव प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे।